मात्र या सामन्यामध्ये लावली जाते, कारण घरचा संघ इथे खेळला जातोय, तमाम घरचे प्रेक्षक आलेत. तर पंच उमेश म्हात्रे मॅन फ्रॉम घनसोली आणि त्यांना साथ देतील. तर गावदेवी जुगाव संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर झालाय असं कळवलं जात आहे. तर हा सामना जिंकावा अशी तमाम प्रेक्षकांची इच्छा असणार, कारण गावातल्या दोन संघ इथे खेळतात. एखाद्या संघाने टॉप 4 मध्ये सामील व्हावा अशी आशा इथे मात्र नक्कीच व्यक्त करत असतील खेळाडू. 4 षटकांचा सामना असेल आणि इथून पुढे होणारे सर्व सामने हे 4 षटकांचे असतील याची नोंद घ्या. सामना चालू करा पंच उमेश. इथे मात्र जरूर सामना चालू होण्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत करतोय. सर्वप्रथम गणराया नमन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस मानाचा मुजरा आणि त्याचबरोबर आजच्या दिवसाला इथे सुरुवात होताना आपण पाहतोय. आजच्या दिवसातील तिसरा सामना, षटक क्रमांक पहिलं, वैयक्तिक पहिलं, संघाचं पहिलं आणि पहिल्या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय शुभम. समोर जर बघितलं तर अनुभवाची पुरेपूर शिदोरी असलेला फलंदाज शत्रू. संतोष सर, कित्येक वर्ष झाला आपण क्रिकेट खेळताना शत्रूला पाहतोय. 40+ असू द्या, यंगस्टार असू द्या, सर्वच बाबतीमध्ये मैदान गाजवणारा खेळाडू शत्रू. तर पंचांचा इशारा. इथे मात्र सामन्याला सुरुवात. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नौका गोलंदाज शुभम, तर स्ट्राईकवर अनुभवाची शिदोरी असलेले शत्रू. इथे मात्र पहिला चेंडू सोडून दिलाय. नक्कीच पंचांचा इशारा. डाव्या एसटी बाहेर चेंडू चाललाय. गच्छाळ असं क्षेत्ररक्षण जरूर एसटी रक्षकाच्या माध्यमातून हातातून चेंडू सुटला होता, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा समोरच्या संघाला होत नाहीये. धावांचा श्रीगणेश होतोय. धाव फलकाचं दार इथे उघडलं जात आहे. धावांचं अकाउंट ओपन होत आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते 1 या आकड्यावर. पहिली धाव अवंतर रूपात. इथे मात्र चांगला फटका, सुरेख फटका, देखना फटका, लेग साईडच्या दिशेने चेंडू टवलवलाय. बघता बघता चेंडू सीमा पार. चौकार इथे आकड्यावर षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू अवंतर टाकला आणि त्यानंतर मात्र खणखणीत चपराक फलंदाज शत्रू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आखोड पद्धतीचा चेंडू होता. त्या चेंडूला मनगटाच्या साहाय्याने दिशा दिली आणि 4 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. चांगली सुरुवात गावदेवी बोनकडे संघाची. इथे मात्र पुन्हा एकदा फुटवरचा वापर. पूर्णपणे सातत्याने डोक्याने क्रिकेट इथे खेळलं जात आहे. चौकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. फुटवर्क शुभमने पाहिलं होतं. चेंडूची दिशा बदलली. चेंडूचा टप्पा थोडासा मागे खेचला आणि पुढे येऊन खेळण्यासाठी कुठेतरी व्यत्यय नक्की शत्रूंना निर्माण झाला, परंतु एक धाव जरूर संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. धाव संख्या पुढे सरकली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते बिनगडी बाद 6. अशी चांगली सुरुवात गावदेवी बोनकडे संघ आपल्या संघासाठी करून दाखवतोय. पूर्णपणे आपल्या लाडक्या मुलाला, लाडक्या मित्राला आणि लाडक्या भावाला सातत्याने श्रद्धांजली देण्याचं काम यंदाचं हे 8वं वर्ष सुयोग स्मृती चषकाच्या निमित्तानं आपण पाहतोय. इथे मात्र पुढचा चेंडू सोडून दिलाय. डाव्या एसटी बाहेर चेंडू चाललाय. चांगलं एसटी रक्षण वैभव भोईरच्या माध्यमातून, परंतु पंच इथे मात्र हात फैलावतायत. सातत्यानं समालोचन करताना मी सांगत असतो, 4 षटकांचं मर्यादित क्रिकेट तुम्ही खेळताय आणि मर्यादित क्रिकेट ज्या वेळेस तुम्ही खेळत असता त्यावेळेस अवांतर धावा रोखणं खूप गरजेचं असतं, कारण जितक्या अवांतर धावा तुम्ही खर्च करणार तितक्या अवांतर धावा नंतर त्याच फलंदाजी करताना काढाव्या लागतील. इथे मात्र सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा आणि टिचून मारायचा भेदक गोलंदाजी इथे टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर चेंडू वेगवान झाला. चांगलं एसटी रक्षक वैभवच्या माध्यमातून इथे मात्र अपील केली जाते, परंतु ती अपील कितपत पंच उचलून धरतात हे येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7. इथे मात्र फलंदाज बाद आहे असं कळवलंय का? इथे मात्र पहिला धक्का संघाला बसतोय. फलंदाज बाद. मतदार या आयोजनाचे सर्व शीतलताई भोईर यांचं आगमन होत आहे.
ताई व्यासपीठावर आपलं सहर्षाचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं. इथे मात्र पंचांनी घोषित केलंय फलंदाज बाद होतोय. पहिला हादरा पहिला धक्का संघाला बसतोय. फलंदाज बाद बंधार. तर नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानामध्ये जातोय प्रणित. तर गोलंदाज पण एकदा सज्ज होतोय शुभम. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर अवांतर धावेने धावफलक उघडलं. त्यानंतर एक चांगला चौकार शत्रू यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र सुबक माराची गोलंदाजी ते गोलंदाज करतोय. पुढे तो गोलंदाज सज्ज शुभम. पुढचा चेंडू षटकात टाकण्यासाठी. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू बॅकफुटर जाऊन चांगला फटका लेग साइडच्या दिशेने. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. बघता बघता एक धाव जरूर पूर्ण होत आहे. एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट इथे खेळलं जात आहे. जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये संरक्षक भिंतीच्या जवळ, विनंती आहे कृपया करून मैदानाच्या बाहेर व्हायचं आहे, कारण एक चांगला सामना इथे रंगतोय. कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी सहकार्य करा. इथे मात्र चांगला फटका ऑफसाइडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. चेंडू पकडतोय, उचलतोय, फेकतोय. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश मिळालंय. कौतुक करावं लागेल. पहिली धाव अति वेगाने आणि त्यानंतर मात्र दुसरी धाव देखील तितकी चपळाईने ते पूर्ण केली जाते. या 2 धावांनिशी धावफलक पुढे सरकलं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10. संरक्षक भिंतीच्या जवळ, चौकाराच्या इकडे ते प्रेक्षक उभे, त्यांना विनंती आहे मैदानाच्या आतमध्ये विनंती करतोय मैदानामध्ये कृपया करून थांबू नका. एक मोठा सामना चालू आहे. सहकार्य करा तुमच्या माध्यमातून. धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावून चांगला फटका. चेंडू हवेत आहे. मयूर धावतोय. चेंडू 1 बाउन्स पकडतोय. स्वतःला थांबवणार, चेंडू फेकणार. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना आपण पाहतोय. कौतुक करावं लागेल फलंदाजाचं. बघता बघता षटक क्रमांक पहिलं इथे पूर्ण होत आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या संपुष्टीनंतर धावफलकावर धावा लागतात. एक गडी बाद 12 धावा आणि संधी मिळते ती डीजे मास्टरला. हॅट्रिकची संधी. फलंदाज शत्रू देखील बाद. डीजे तर जरूर चांगल्या खेळीची अपेक्षा होती शत्रू यांच्याकडून. पहिल्या षटकात जरूर चौकार लगावला.
त्यानंतर मात्र या षटकात मात्र कौतुक करावं लागेल गोलंदाज मयूरच्या 2 चेंडूमध्ये 2 झटके दिलेत, 2 हादरे दिलेत आणि हॅट्रिकची संधी इथे मात्र गोलंदाज मयूरला असणार आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 12 या आकड्यावर स्थिर, पहिल्या षटकात 12 आणि त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाजाला जखडून ठेवलंय. इथे मात्र सुरेख गोलंदाजी सातत्यानं ब्लॉक होल, लो फुल टॉस, यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकले जात आहेत आणि फलंदाजाला खेळण्यासाठी व्यत्यय नक्कीच येते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा. इथे मात्र अजूनही येणं शिल्लक, म्हणजे बघता बघता 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण झाल्यात. चांगलं क्रिकेट सातत्यानं इथे खेळलं जात आहे. पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंचं व मंचावर उपस्थित पाहुण्यांचं सहर्षाचं स्वागत करतोय. यंदाचं हे 8वं वर्ष आणि 8व्या वर्षात पदार्पण करत असताना जरूर मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न होतोय आणि पूर्णपणे ही स्पर्धा लाईव्ह दाखवण्याचं काम देखील इंडिया क्रिकेट ॲपच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण होते. एकेरी दुहेरी धावांचं शांत पद्धतीचं क्रिकेट या खेळपट्टीवर संतोष सर पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण जो फलंदाज एकेरी दुहेरी धावांचं क्रिकेट काढेल, जो संघ जमिनीच्या सारे फटके लगावेल, तो संघ मात्र इथे एक चांगला संघ म्हणून साबित होतोय. कारण षटकार चौकार मारणं कुठेतरी कठीण होऊन बसलंय या खेळपट्टीवर. परंतु कालचा दिवसाचा जर विचार केला, उमेश मात्र आज मात्र पंचांच्या भूमिकेत आहे. कालचा दिवस गाजवला होता, 5 उत्तुंग षटकार एका सामन्यामध्ये त्या उमेशने लगावले होते. तर तशा प्रकारची खेळी आज प्रेक्षकांना पाहायला मिळते का, हा प्रश्न आहे. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा चांगला फटका, कार्पेटच्या सारे चेंडू चाललाय. इथे मात्र गचाळ क्षेत्ररक्षण, परंतु चांगला बॅकअप. एक धाव पूर्ण आणि बघता बघता दुसरी धाव देखील पूर्ण होते. चांगलं क्रिकेट, चांगला ताळमेळ, चांगले फटके इथे मात्र लगावताना दिसतोय फलंदाज सुमित. कौतुक करावं लागेल सुमितचं. एक चांगला खेळाडू आहे, जुना जाणता खेळाडू आहे आणि आज मात्र चांगली पारी संघासाठी खेळतोय. कारण सातत्यानं गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण देखील मजबूत असणं खूप गरजेचं आहे. कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये साऊथ आफ्रिकेचा संघ तुम्ही बघता, सातत्यानं चांगलं प्रदर्शन असतं क्षेत्ररक्षण करताना. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या एसटीच्या बराचसा बाहेर जातोय. पंचाचा इशारा, अवांतर चेंडू, अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जात आहे. ज्यावेळेस सातत्याने स्ट्राईक रोटेट होते त्यावेळेस गोलंदाजावर कुठेतरी दबाव वाढला जातो आणि तो दबाव साफ दिसतोय मयूरच्या खात्यावर. वाईट चेंडू टाकलाय, धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचते. ते मात्र चांगला फटका, उंची जास्त, लांबी कमी. इथे मात्र झेल हातातून निसटतोय. एक धाव तत्पूर्वी पूर्ण, दुसरी घेण्याचा प्रयत्न. इथे मात्र दुसरी धाव पुन्हा एकदा पूर्ण होते. चांगली रनिंग, चांगला ताळमेळ, अचूक कॉलिंग, अचूक ताळमेळ. परंतु पंच इथे कळवतात की एक धाव ही शॉर्ट आहे, तर एकच धाव इथे पकडली जाईल. पूर्णपणे पंचांचा क्रमांक 2 देखील इथे पूर्ण होते. 12 चेंडूंचा खेळ संपतोय आणि 12 चेंडूंच्या संपुष्टीनंतर धाव फलकावर धावा लागल्यात. 3 गडी बाद 19 धावा. उमेश मात्र सर निर्णय, एक शॉट. तर धन्यवाद. 2 षटकांचा खेळ संपला, धाव फलकावर धावा लागल्यात 19 धावा. तर संधी देतो डीजे मास्टरला. डीजे लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी. घरात सुरक्षित पोहोचला देखील जातोय. एक धाव जरूर इथे पूर्ण केली जाते. नजाकत होती. चांगलं क्रिकेट संतोष सर गावदेवी बोनकोडे संघ खेळतोय. कारण मोठ्या फटक्याची अपेक्षा नाहीये.
धावसंख्या जर बघितली 20 धाव फलकावर लागल्या गेल्यात आणि षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना पहिला चेंडू सुरेख खेळ गावदेवी बोनकुडे संघाचा. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका पुढे सरसन कार्पेटचा सारे चेंडू विनीत इथे मात्र चेंडू पकडतोय. तत्पूर्वी एक धाव जरूर पूर्ण केली जाते. पूर्णपणे मनोज पाटील ज्या प्रकारे सांगत असतात सर्वांना वीरेंद्र सेवक बनण्याची गरज नसते. राहुल द्रविड सारखा देखील खेळ दाखवणं गरजेचं असतं आणि तो खेळ मात्र इथे गावदेवी बोनकुडे संघ जरूर दाखवतोय. चांगला खेळ विशाल तर चांगली साथ सुमीची त्याला मिळते. पुढचा चेंडू विजेंद्र इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका चेंडू हवेत आहे. शतरक्षक खाली आणि फलंदाज बाद. मोठा मासा कळाला. विशाल कोटकरची खेळी संपुष्टात येते. विशाल बाद डीजे गोलंदाज पुढे तसंच विजू इथे मात्र सुरेख गोलंदाजी ब्लॉक खोल यॉर्कर लाईनचा चेंडू आपलाच फॉल्ट मध्ये चेंडू अडवतोय. नजाकत होती. लागोपाठचे 2 चेंडू मात्र इथे निर्धाव टाकले जात आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाज विजूचं. आज मात्र विजू गोलंदाजी करतोय आणि संपूर्ण गाव त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी आलाय. अर्थातच सुयोग स्मृती जुगा गावातला संघ इथे खेळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 21. हसीन आमला म्हणून जुगावातून प्रसिद्ध आहे. गोलंदाज दाढी देखील वाढवली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र आखूड पद्धतीचा चेंडू मोठा फटका सुमितच्या बॅट मधून बघता बघता चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी बेग 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 षटकार डीचे स्वतःशी तुला जीव माझा वैद्य केला मला सोडून शीत समजली माझे नशिबाची चांदणी कमावून नोटी हाल्यान तुला माईच्या माझ्या घोसेदारा आवरावत काय डीजे. तर धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा त्या धाव फलकावर लागल्या गेल्यात. पूर्णपणे चांगला स्कोर आहे आतापर्यंत. जर क्रिकेटचा विचार केला तर कारण या मैदानाचा जर विचार केला खेळपट्टीचा विचार केला तर गोलंदाजाला साजेशी अशी खेळपट्टी. इथे मात्र सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र गती परिवर्तन स्लोअरमन पद्धतीचा. ओमकारला कुठेतरी समजणं कठीण झालं. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली 27 या आकड्यावर. शेवटचं षटक असतं, हाणामारीचं षटक असतं, निर्वाणीचं षटक असतं आणि या षटकात मात्र चांगली गोलंदाजी ते करून दाखवते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धावतोय इथे ओमकार आणि बघता बघता ओमकारला मात्र परतावं लागतं कारण दुसऱ्या फलंदाजाला संधी देण्यासाठी ओमकारला आपला महत्वपूर्ण गडी बाद करावा लागतोय. धावसंख्या असतील धन्यवाद डीजे. तर शेवटचं षटक प्रगतीपथावर असताना चांगले गोलंदाजी कल्पेशची.
परंतु समोर तितकाच घातक फलंदाज आहे सुमित. इथे मात्र पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतोय. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर चेंडू टाकलाय, कारण ज्या वेळेस सुमित फलंदाजी करत होता बॅकफुटवर थोडीशी जागा बनवली होती, हे गोलंदाजाने हेरलं. त्यानंतर फलंदाजांपासून चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मात्र बराचसा लांब गेला आणि पंचांनी मात्र इथे घोषित केलं की हा चेंडू मात्र उजव्या इष्टीचा बराचसा बाहेर जातोय. धाव फलकात पुन्हा एकदा वाढ झाली. धाव संख्या जाऊन बसते 28 धावा. इथे मात्र फुल टॉस. उंची जास्त लांबी कमी पडते की काय? उंची जास्त आणि त्याचबरोबर लांबी देखील साधली आहे. चेंडू सरळ सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. नीचे अग्नि दादा माझे अग्नि बनवा माझे अग्नि दादा माझे अग्नि बनवा माझे तुला कसा ग समजत नाही. जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय? 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 तुझी थोडीशी शेती होती तिथे सोन्याचे मोती होती. कानदेरी कानी माती तुर घेऊन नांगर हाती. आता परत कडरत दादा तू करशील काय?
जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय? जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय? कृष्णा, थँक्यू व्हेरी मच अँड थँक्स पीके. पुन्हा एकदा स्मृती चषक 2017 जमलेल्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. सन्मान्य रमाकांत पाटील कोपरेगावचे आमचे समित्र आहेत, त्यांचं व्यासपीठावर मी व्यासपीठावर बोलवतो. आपलं हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य श्री रमाकांत पाटील 36 दमाचं लक्ष ठेवलेलं आहे. तर चांगलं गीत वाजवतो. जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय? परंतु आगरी कोळी चांगलं गीत आणि तो उत्तर असेल येणारा आगरी कोळी हा चांगला शिक्षण घेत आहे, वेल क्वालिफाईड आणि क्वालिफाईडमध्ये जमीन राहिल्या नाही परंतु चांगला शैक्षणिकमध्ये प्रगती करतोय. ही अभिमानाची गोष्ट बाळगतो आम्ही आगरी कोळींच्या बांधवांवर. तर एक कोणी डॉक्टर होतं, कोणी CA, कोणी वकील, तर कोणी इंजिनियर्स बरेच होतात. ही अभिमानाची गोष्ट आहे. जमिनी राहिल्या नाही पण शिक्षणामध्ये अग्रेसर होत आहे, प्रगती करत चालले आहे आपला आगरी कोळी समाज. 36 धावांचं लक्ष ठेवलंय आणि त्याला उत्तर देण्यासाठी हा यतीन भैर आणि दुसऱ्या एंडला कल्पेश. चांगला क्रिकेट कारण होईल अपेक्षा असणार, कारण चौकटी सुंदर आहे. एक आता येणार रवी नाईक, त्याच्यानंतर विशाल कोटकर, स्वतः शत्रू आहे. असे 3 त्रिकोट आणि खरोखरच एक संदीप चांगला गोलंदाज होता. गोलंदाजी चांगले आहे. पहिला चेंडू येणार रवी, लेफ्ट हँड फॉर द विकेट. Slip point, cover point, short extra cover, slip mid up, short leg, deep wide is mid wicket and deep long on. 36 धावांचा उत्तर द्यायला सज्ज होते फलंदाज येतील भोईर. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, चेंडू बोलतात हलक्याने त्यानं गॅप काढायचा प्रयत्न करत सरळ चेंडू ते कव्हर पॉइंटला कव्हरला 1 धाव मिळते. सुंदर ताळमेळ. चिकी रन गेटिंग अँड ओपन द अकाउंट येतील भोईर. 1 ने धाव खोळा होतं संघ आणि स्वतःचं बिनगडीबाद 1. तर जसं विजेंद्र आला होता हसी मामला चांगलं नाव दिलं होतं, पण हसी मामलाला डीन जोन्सने जसं कॅच धरताना एक वादग्रस्त विधान केलं होतं. डीन जोन्स कमेंट्रीनं थांबावं लागतो. माईक मधला आवाज त्याच्यानंतर ऐकू येत नव्हती. डीन जोन्सची कमिटमेंट खूपच महत्वाचे असतात. एज करून जातं चेंडू बॅकवर्ड गली, बॅकवर्ड पॉइंट बॅकवर्डच्या गली, तर त्यांना घोषित धाव्यासाठी 1 धाव मिळते कल्पेशला. कल्पेश खातक होते 1 ने धावसंख्या. एक स्मृतीकडून कल्पेशला प्रत्येक षटकारासाठी रोख रुपये 500 ऐलान झालेलं आहे, घोषणा झालेली आहे. एक स्मृती पाठलाग करते 36 धावांचा. रवी येते पुढल्या चेंडून लेफ्ट हँड ओव्हर द विकेटच्या एज लागते चेंडू हवेत आणि इथे मध्ये कव्हरचा क्षेत्ररक्षण असलेला मंदार याच्यातून झेल सुटलाय. तोपर्यंत 2 धाव मात्र पूर्ण केल्यात. किती महत्वाचं असतं क्षेत्ररक्षण, अतिशय महत्वाची गोष्ट असते क्रिकेटमध्ये. कारण साऊथ आफ्रिका जसं पीके आपण म्हणतो, साऊथ आफ्रिका जेव्हा खेळतो जवळजवळ 25 धावा ह्या साऊथ आफ्रिकेने वाचवलं जात आहे. याच्यानंतरची लढत गावदेवी सांडपाडा आणि नेरुल 11 कर्णधार नाणेफेकचा कौल घेण्यासाठी व्यासपीठावर या. धावसंख्या लागते 4 लक्ष 36 धाव. रवी येतो पुढल्या जेवण लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. Shabalonala, good timing, good footwork, nicely hit up the deep extra cover for 4 run. Magnificent, excellent shot by Kalpesh. DJ Krishna. गावची अगेन्स्ट खेळताना गावदेवी बोनखोडेवर येतं. ओ व्हेरी गुड क्रिकेटर. काय चपलता आहे, काय कमिट आहे, फुटवर्क नाईसली. जसा चेंडू पडतोय शपल नव्हता फ्रंट फुटला, जसा टप्पा पडला बघितलं बॅकफुट वर गेलं, बॅटची हलकीशी फेस ओपन केली आणि त्याला ढकलून दिलं होतं पॉइंटला. व्हेरी गुड क्रिकेट. याला होतं वैसे क्रिकेट, याला होतं जबरदस्त पायांचा योग्य वापर. व्हॉट अ नाईसली एक्सलंट फुटवर्क बाय कल्पेश. 1 ने धावसंख्या उरते 9 without loss. Now Etienne Boyer passing to Ravi. हो चकलाय, गतीला चकलाय, फ्लाइटला चकलाय, स्विंगला चकलाय. षटक समजतं पहिलं. बिनगडी बाद 9 लक्ष 36 दमाना उत्तर देताना लवली स्टार्ट. डीजे कृष्णा.
मच पहिला दिवस गाजवला तर मंगलवारचा कुमार 11 तुर्बे सुपर 4 मध्ये पहिला जाणार संघ. त्याच्यानं बुधवारचा दिवस होता, दिवस रात्र होती वॉशी बॉईज वॉशी संघाची. दुसरा संघ सुपर 4 मधला. तर काल सामने बोले काय सामने होते. तो सामना कालचा सामना पीके किरण स्मृती घनसोले अगेन्स्ट श्री कृष्ण देवा विसरणं कठीण आहे. असा सामना होणे नाही, असा सामना बोलता इष्ट मॅच मॅग्निफिसंट मॅच. मात केली होती जरूर शेवटच्या चेंडूवर, पण त्याच्यानंतर कुशल सारसोनेनं मात करत तिसरा संघ आज गेलाय सुपर 4 मध्ये. बघूया चौथा संघ कोणता असेल. खेळ बाकी आहे, रात्र बाकी आहे, खेळ बाकी आहे. कोण ठरणार चौथा संघ, कोण जुळणार 2-4 संघ सेमीफायनल मध्ये. खेळ बाकी आहे तोपर्यंत चांगली सुरुवात, जशात तसं उत्तर. एक्झॅक्टली इट्स गुड रन वे 9 पर ओव्हर इट्स परफेक्ट फर्स्ट ओव्हर. दुसरं षटक संदीप चांगला स्पेल आहे. याचा लेग ब्रेक खूपच खतरनाक आहे. पहिला चेंडू येतो त्याच्यानंतर तोच लेग ब्रेकचा वापर केला, बॅटची एज घेऊन गेलं तर चकवलं तर चेतन एक्स्ट्रा एक घोषित धाव मिळते फलंदाज कल्पेशला. धावसंख्या 1 ने वाढली 10 वर. बिनगडी बाद 10 लक्ष 36 धावांचं. कारण रिती सिद्धी कोपरीचा आयोजन होतं नितीन भोईर योगेश भोईर. त्यामध्ये 2 वेळा याने लेग ब्रेक करून मागून बोल्ट ठेवले होते, एष्ट्या बकवल्या होत्या. असा गोलंदाज आहे हा संदीप. डीप कव्हर पॉइंट कव्हर अँड सिलिंग इट ऑफ. संदीप चेंडू थांबलाय, त्याच्यात कडा प्रहार केला, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅच. कल्पेश ठरतो भाग्यवान. सुदैवी ठेवल्यात. सुदैव ठरताना 2 धावा. हा क्रिकेटचा व्यावसायिक दृष्टिकोन जबरदस्त जोपासलाय. लवली प्लेट 18. कारण आक्रमकपणा जर त्याचा सबल होतोय तो बऱ्याच वेळा त्याची गाडी चौथ्या गेअरमध्ये जाते जेव्हा त्याचा बल्ला बोलतो तेव्हा. पण इथे बल्ला तरी खामोश ठेवलाय कारण बल्ला बोलायला लागलाय कल्पेशचा. ही प्लेट 11. स्टँडी कम्स इन बोर्ड राईट ऑन द विकेट. टॉच आणि त्याच्यानंतर स्विक वेल नाईसली. चेंडू जाते लॉंग लेगला. क्षेत्ररक्षण अडवण्याचा प्रयत्न पण घोषित क्षेत्रामध्ये चेंडूला मात्र ढकललाय. तोपर्यंत 1 धाव घोषित क्षेत्रात. धावसंख्या 13 वर. 13 विदाउट लॉस 1 विकेट. चेसिंग ऑफ 36 टार्गेट 36 धावांचा पाठलाग. आजची तिसरी लढत. पहिली लढत जिंकली होती ध्रुवी 11 घनसोली. तर आत्ताच बघितलं होतं आज सामना जिंकला रिद्धी सिद्धी कोपरी. त्याचा रिव्हर्स स्वीपचा देखणा षटकार योगेशचा पाण्याचा झाला. हायलाइट ऑफ द डे नाईट टुडे इज अ विराट कोहली ऑफ द कोपरी. व्हॉट अ शॉट हियर. मॅग्निफिसंट सुपर डुपर हायलाइट शॉट ऑफ द विराट योगेश भोईर. सन्मान्य रामनाथ भोईर यांचं मंचावर स्वागत केलं जातं. आपलं हार्दिक स्वागत आहे माजी परिवहन समितीचे रामनाथ भोईर साहेब. तोपर्यंत खेळ थांबल्या. धावसंख्या 13 वर. बिनगडी बाद. संदीप येतात राईट ऑन फ्रॉम द विकेट. समोर कल्पेश. Very good shot. Attempt to the getting the caught of the silly down inside the circle. रवीचा प्रयत्न होता पण एष्ट्यानं लागलाय. इथे मात्र दुर्दैव पुन्हा आड आलेला आहे. गावदेवी मोडकोड्याच्या बदले एष्ट्यानं लागले. धाव मात्र काढलेले. दुसरी कल्पेशने 2 ने धावसंख्या वाढलेली आहे. उत्तर देताना सहयोग स्मृती जुगाव 15 वर. 15 विकेट विदाउट लॉस. लक्ष 36 धावांचं. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 चेंडू टाकण्यात आलेले आहे. सुख स्मृती चषक 2017 पर्व 8व. कोण ठरेल विजेता आजच सांगणार दिवस रात्रमध्ये. तोपर्यंत खेळ अजून बऱ्याचशे सामने. आज जवळजवळ 11 सामने होतील. त्यामुळे आम्हाला सामना ठीक 3 वाजता सुरू करायचा. तो झाला 4 वाजता. पण हरकत नाही. चांगला सहयोग दिल्याबद्दल सर्व संघाचं मनपूर्वक आभार. पुढे पुढे येते सुपरबली शॉट. चेंडू हवेत. खराब क्षेत्र. सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण. षटकार होत नाही. इथे मात्र काय चाललंय. गाफील होता फलंदाज बाद. याला म्हणतात एक माग. खूपच चुकीचं क्रिकेट. त्यांना वाटलं होतं कल्पेशचा षटकार पण इशारा नव्हता यार. झेल घेतली. दुर्दैव खेळामध्ये तुम्ही 2 लाखाच्या मध्ये स्पर्धेत खेळता असं गाफील राहणं अजून चालून कोणी काय. गलतीला माफी नाही, चुकीला माफी नाही.
ती खोई भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 उत्तुंग 9 षटकांचे अतिशय करणारा फलंदाज जातोय मयूर. काय खेळी होती, दणानून सोडलं तर भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरकडे 66 डावांची ती खेळी विसरणं कठीण आहे. उत्तुंग 9 षटकांची अतिशबाजी करणारा हा डेंजरस प्लेअर. टाळ्याच्या सौदा काय खेळी होती. जे 15 धावा लागल्या त्याच्यामध्ये 14 धावा या कल्पेशने ठोकल्या. सुंदर सुरुवात करता तुम्ही बरोबर, पण याच्यामध्ये गाफील राहिलं. क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खराब क्रिकेट झेल सोडलेला होता. तिकडे लक्ष देणं अतिशय महत्त्वाचं होतं. लक्ष विचलित झालं होतं. एकाग्रता टेम्परामेंट इज द बेस्ट ऑफ द हाय क्रिकेट इज ब्रायन चार्ल्सला. त्याच्याच मुले 400 धावा तो ठोकून काढतो. टेस्ट क्रिकेटमध्ये तो ठोकून काढतो. टेम्परामेंट मुले 501 फर्स्ट क्लास क्रिकेट. एक टेम्परामेंट संयम एकाग्रता अतिशय महत्वाची ती नव्हती कल्पेशकडे. तो होतो दुर्दैवाने धावा 14 धावांवर स्वतः आणि संघाची 15 धावा असताना शेवटचा चेंडू संदीप घेऊन राईट अँड राऊंड on the wicket to big man Yatin Bhoir. Best play of the Ahmedabad Cheshire 52 run hit by the दोन्ही अर्धशतकवीर खेळपट्टीवर. चांगला चेंडू. षटकाची समाप्ती होते दुसऱ्या. 7.5 धावांच्या सरासरी 15 हवी आहे. प्रत्येक षटकामध्ये 9 धावा त्या मात्र कमी झाल्या. रनरेट रिक वाढले गेले. तोपर्यंत हाय होल्टात मध्ये चांगले गीत घेऊन असणार हा डीजे कृष्णा. जेवढे षटक झाले काय उमेशचा क्रिकेटकडे बघण्याचा स्कोरचा दृष्टिकोन आहे. कमाल करतो, सुलाम करतो तुला उमेश पाटील. कारण त्याने सांगतो माहिती जबरदस्त दिसतोय. कारण जेवढे आतापर्यंत दुसरं षटक आहे ते अति अप्रतिम टाकले गोलंदाजांना. सुपर आहे का ऑब्झर्वेशन आहे. किती धावा स्पर्धेत ठोकल्या गेल्यात, किती चौकार मारले गेले, किती षटकार मारले याची खडा ना खडा माहिती देणारा हा ग्रेट स्कोरर उमेश पाटील. मॅन फ्रॉम सुगाव तुझं स्वागत करतो यार. सुरेख अशी कामगिरी. तोपर्यंत धावसंख्या येणाऱ्या 12.21 धावा. जे घडलं होतं ते बिलकुल खराब होतं. 1992 सेमीफायनल साऊथ आफ्रिका इंग्लंड ते डकवूड लुईसनं यांच्या गणिताने वेगळ्या आकडे गेले होते. पावसाला सुरुवात झाली. जे 11.21 होतं ते गेलं होतं 1 चेंडू 21 धावा. याला म्हणतात भाग्याची साथ दुर्भाग्य होतं. साऊथ तिथे ग्रेट चोकर्स म्हणून साऊथ आफ्रिका हृदयास आला. तेव्हापासून बऱ्याच वेळा वर्ल्ड कप मध्ये सेमीफायनल मधून स्पर्धेतून बाद होतो गेला. बॅट लक ऑन 1992. इथे मात्र पावसाची कोणतीच शक्यता नाही. स्वच्छ आकाश आहे. पूर्णपणे मनगटात ताकद असेल तर 12 चेंडू 21 धावा. एव्हरीथिंग पॉसिबल. येस जरूर होऊ शकतो. कारण तेवढे धाकड एक आमदार चषकामध्ये अर्धशतक ठोकतो. एक भूमिपुत्र मध्ये 66 धावांची झुंजार केली कधी. ते 2 महावीर खेळपट्टीवर आहे. आणि तेवढा देखणा हा ऑफ ब्रेकचा बादशाह विशाल. इथे पहिला चेंडू मात्र खराब चेंडू. दिशा भडकटली होती. स्वैर देशा घोषित केले पंच उमेश मात्रे ज्यांनी 12 चेंडू मध्ये 40 धावांचा कडक केले मध्ये 5 उत्तुंग षटकार होते. किरण स्फूर्तीचा कॅप्टन अंपायरच्या भूमिकेत उमेश मात्रे. टप्पा पडल्या त्याच्यानंतर हलक्या त्याने ग्लान्स करत चेंडू मात्र फळीमध्ये लागल्या का नाही इशारा येणे बाकी आहे. चेंडूला बॅटला लागून गेला तर ग्लान्स केले होता असं वाटतंय. कारण बघूया उमेश पाहतात स्वेरलक संदीप सांपाड संघाचा ग्रेट ऑलराऊंडर आहे. ते येतात मिळतात ग्लान्स केले बॅटला चाटून गेले का सरळ डायबेस्टीना सोडून गेले. निर्णय येण्याचा बाकी आहे. थांबतो आम्ही. प्रतीक्षा करतो पंचांच्या निर्णयाची. अतिशय महत्वाचा निर्णय. कारण एक धाव एक विकेट अतिशय महत्वाचा. विकेटच्या बरोबर सुटल्या. इथे कॉल केलं होतं साहित्य घेतले होते संदीप या अंपायरची. सांपाडचा ज्याने लढत त्याच्यानंतर आहे तो भूमिकासाठी सहकार्य आहे. धन्यवाद. कारण न्यूट्रल पंच अतिशय महत्व आहे. न्यूट्रल पंच सायमन टफेल याला खरोखरच एक आयसीसी एक उत्कृष्ट पंचगिरी म्हणून त्याला गौरवण्यात आलं. पण दुर्दैव होतं सायमन टफेलचं 1999, 2003, 2007 मध्ये सलग ऑस्ट्रेलियन संघ अंतिम फेरीमध्ये खेळत होता. सायमन टफेल हा ऑस्ट्रेलियन होता. त्यामुळे त्याला भूमिका मात्र निभावता आलं नाही. फनपेटवर इतर म्हणून आता 5 करतात. चेंडू फळी देत नाही. 1 धाव मात्र जरूर मिळते. धावसंख्या वाढते. 19 वर लक्ष 36 धावांचं सुंदर क्रिकेट. पूर्णपणे कधीच चेंडू बोलतोय कधी बॉल त्याला
खामोश करण्याचा प्रयत्न. व्हॉट अ ग्रेट कॉन्टेस्ट, गेम अँड द लॉ. व्हेरी लवली कॉन्टेस्ट बिटवीन बॉल अँड बॅट. सुंदर क्रिकेट पाहू शकता. सोयग स्मृती चषकामध्ये सोयग स्मृती 11 जो गाव खेळतोय 36 धावांचा पाठलाग करताना एक क्षणी लागलेल्या 19 धावा. गोलंदाज विशाल गटकर. पॉइंट डीप कव्हर, सिली बीट अप अँड डीप लॉंग ऑफ, ऑन साइड ऑन ऑफ साइड. चेंडू हवेत, चेंडू खाली शतरक्षण सुमित, सुमार दर्जाचं. आदित्य तारेने अक्षय तासोरे ओढली होती. रणजी क्रिकेटमध्ये पहिलं रणजी गुजरात जिंकून दिला होता. पार्थिव पटेलने जबरदस्त 6 झेल त्या रणजी. पुढला चेंडू घेऊन राईट अँड राऊंड द विकेट. समोर मयूर. शॉर्ट पिच डिलिव्हरी, शॉट ऑफ पुल करत चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षण जाण्याचा मिळत नाही. खरोखर तू कमी, नो समज, नो कम्युनिकेशन, कोण आवाज नाही. वेट माय कॅच, या जरुरी असतं ते बिलकुल नव्हतं. चेंडू लँड होते सरळ नो मॅन लँड इथे. धावसंख्या वाटते 2 लीड. धावसंख्या 22 वर 22 लॉस ऑफ 1 विकेट. कल्पेश बॅक. 22 धावा लागल्या. जिंकण्यासाठी अजून 14 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 14 धावा. विशाल तर पुढला चेंडू राईट हँड रामदेव गेट. सुपर्बली शॉट. काय छंपेन केलाय, सरळ फेकून डीप केला. मॅन ऑफ द सीएक्स स्मृती मयूर. गुड हिट, बिग हिट, 6. डीजे कृष्णा. आज की रात लगता गावस्कर फलंदाजी करतो. तसं दृश्य रामनाथ भैर साहेबांच्या बाबतीने मुलगा खेळतो दणदणवून. सरळ सोडून दिलं, लेफ्ट केलंय, परंतु नो लेग ब्रेक. अंपायर से नॉट वाईट. टप्पा पडल्यानंतर डिलिव्हर चेंडू एस्टा जातो. एस्टांच्या नंतर सुपर अंपायर यार. पाहिलेलं होतं टप्पा पडला, लेग ब्रेक होतं. पंचाकडे पाकितले, दात फेटाळलेलं आहे. अतिशय महत्वाचा निर्णय. 1 चेंडू शिल्लक, 7 चेंडू. अजून टाकूट साऊंड. Another big going and gone.